23 उमेदवार आहेत, 23 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. खरं तर बिनविरोध व्हायला हवी होती, पण ती झालेली नाहीये. काय कारण आहे? याचं कारणाबद्दल जेव्हा आम्हाला कळालं, भरपूर फॉर्म्स लोकांनी तिथं भरलेत, आम्ही आलो आणि भरपूर जणांची तसं आम्ही संपर्क साधला. त्यातल्या त्यात 20 ते 23 लोकांनी त्यांचे फॉर्म माघारी घेतले, तर बाकीच्यांनी जे ठेवले ते त्यांच्या कारणामुळे ठेवले असं कानावाला काही पैसे वगैरे मागितले तुम्हाला त्या काळात मागणीसाठी? हे बघा, लोकांचे खूप काय तसे मागणे होते. पैशाचं कोणी असं काय बोललं नाही, पण त्यातल्या त्यात कधी कधी कोणाला तरी आर्थिक थोडी मदत लागती. म्हणजे प्रयत्न झालेले आहेत. या जे काही अपक्ष राहिले रिंगणात त्यांच्या अपेक्षा नाही, त्याच्याबद्दल मी काय बोलू. राज्य शिखर बँकेच्या प्रकरणामध्ये काय आव्हान कराल बारामतीकरांना? क्लीन चिट मिळालेली आहे रोहित पवारांना राज्य शिखर बँकेच्या प्रकरणामध्ये. नाही, त्याच्याबद्दल मी काय बघितली नाही बातमी. हिंदी में बता दीजिए आव्हान काय कराल बारामतीकरांना? कारण कसं पोटनिवडणूक मैं सबको आह्वान करूंगा कि ज्यादा से ज्यादा लोग, लेकिन आशा ही है दादा के लिए सब बाहर आके उधर मतदान करेंगे. और आपको दिख रहा है आज सुबह सुबह भी बहुत इधर लोग आए. बाकी के बूथ पे भी मैंने फोन करके हमारे पोलिंग एजेंट्स को पूछा, वो सब बोल रहे कि प्रतिसाद अच्छा है, बहुत लोग बाहर आ रहे हैं. बारामतीकरांना आवाहन करण्यापेक्षा मी जेव्हा गावागावी दौरे करत होतो, सगळ्यांच्या मनात स्वतःच एक आशा होती की दादांसाठी ह्यावेळेस स्वतःच येऊन तिथं चांगल्या टक्केवारीने मतदान करणार लोक. दादांचे लीड नेहमीच विक्रमी राहिलेले आहेत, पण मात्र ज्या पद्धतीने तुम्ही नका भाजपवरती माहितीवरती टीका करताना पाहायला मिळतात त्या संपूर्ण प्रचारादरम्यान हे बघा, मी सारखं सांगत आलोय की जर ते त्यांच्या वतीने प्रचार करत असतील, ते त्यांच्या वतीने करतायत दादांसाठी. आम्ही आमच्या वतीने प्रचार करत आलोय आणि आमचे मित्रपक्ष त्यांच्या वतीने प्रचार करतायत. त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या मनात काय भावना ते प्रचारच्या दरम्यान बोलत असतील त्याच्याबद्दल मी नाही काय बोलणं योग्य वाटतं. पहिल्या विरोधक तशा अर्थाने कोणीच नाही स्ट्रॉंग विरोधक. असं सगळे जे काय किरकोळ विरोधक कोणी नाही स्ट्रॉंग. तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण सगळ्यांनी ही निवडणूक एक रेकॉर्ड ब्रेकिंग मतधिक्यांनी वहिनीला व दादांना विजय व्हावं म्हणून सगळ्यांनी तसं श्रद्धांजली ठरावी दादांना. कारण दादांचं लीड नेहमीच विक्रमी राहिलेलं आहे. बरोबर, सगळ्यांच्या मनात तेच होतं की बिनविरोध झाली असती तर ती खरी श्रद्धांजली दादांना अर्पण झाली असती, पण तसं नाही झालं. म्हणून यावेळेस गावागावी जाताना पण जिल्हा परिषद पेक्षा प्रतिसाद खूप लोकांचा होता. ते त्यांची भावना मला सांगत होते आणि दादांचं प्रेम सगळ्यांच्या मनात तसं दिसत होतं. या प्रचारात आम्ही तुमचं भाषण ऐकलं. अगदी दादांचे जे आठवणी आहेत उजाळामुळे लोक तुमच्या दादांना बघत होते. दादांसारखं कधीच कोणी होणं नाही. पण त्यातल्या त्यात दादांचा एक मुलगा म्हणून, एक बारामतीकर म्हणून, माझं कुटुंब जे सगळे बारामतीकर आहेत त्यांच्या मनात जर कुठेतरी थोडे क्वालिटीज दादांचे दिसत असतील तर ते होणारच. ते भाग्य आहे. एक प्रश्न की दादांच्या अपेक्षेनं खरं उतरण्याचं सगळं ऑब्व्हियसली तुम्ही सगळं कुटुंब प्रयत्न ज्या करणार. पद्धतीने फिरत होते त्याच पद्धतीने तुम्ही फिरलात. लोकांचे प्रश्न जाणून घेताना काय वाटलं की दादांना हे सगळं एवढा सगळा संघर्ष आणि आता तो पण तुम्हालाच करायची वेळ आहे? नाही, मी गावागावी जाताना तुमचं बरोबर आहे, पण दादांनी अनेक वर्ष कष्ट घेतलेत आणि बरोबर आहे खूप काय मुद्दे होते आणि खरंच वाटलं नव्हतं की दादा आपल्याला सोडून म्हणजे गेलेत. मनात पण अजून ते वाईट वाटतं, पण लोकांची एक आशा आहे आणि जर मी त्यांचे कामं सर्वांचे करू शकलो आणि करतोच आहे तर मी नक्कीच ते करणार आणि सगळ्यांसाठी मी ठामपणाने उभा राहणार. बारामतीचं पालकत्व मुलगा म्हणून तुम्ही घेणार का? एरवी दादाच कारभार, पण आता किती नाही म्हणलं डीसीएम पूर्ण राज्याचा पक्षाचा कारभार, पार दादा केंद्रात खासदार झालेत. बारामती एकूण मतदारसंघ दादांच्या जागी तुम्ही सगळे जे नाही, बघा दादांची जागा कोणी घेऊ नाही शकत. मी तुम्हाला सारखं बोलतोय आणि मी एकटाच नाही, वहिनी असू द्या, पारदादा असू द्या, मी असू द्या, आम्ही तिघं बारामतीसाठी कष्ट घेणार आणि काम करणार.